मुंबई मेट्रो संदर्भातली आणि या संदर्भात एक मोठा आरोप करण्यात आलेला आहे। त्याबाबतची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबई मेट्रोच्या कंत्राटदारानं कोट्यवधींचा मालमत्ता कर थकवलाय। महापालिकेकडून संबंधित कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली असं कळतंय। पालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे। मेसर्स HCC MMC या कंत्राटदारांकडून 98 कोटी 92 लाखांचा कर थकीत आहे आणि हा मोठा फटका महापालिकेला म्हणावा लागेल। मुंबई मेट्रोच्या कंत्राटदारानं हा कर थकवलेला आहे। कोट्यवधींचा कर आहे जो अजून भरला नाहीये आणि त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला महापालिकेनं नोटीस बजावली आहे अशी देखील माहिती कळतेय। मुंबई मेट्रोच्या कंत्राटदारानं हा कोट्यवधींचा मालमत्ता कर थकवलेला आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। रिद्धेश, काय नेमकं पालिकेकडून पाऊल उचललं गेलंय? कारवाई होणार का आता संबंधित कंत्राटदारावर इतका मोठा कर थकवल्यानंतर? नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई आणि उपनगरमध्ये सध्या मेट्रो रेल्वेची ही कामं सुरू आहेत आणि त्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांना ही कामं दिले त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा जे मालमत्ता कर आहे ते थकवण्यात आलं आहे। त्यांना 19 मार्चला या संबंधात नोटीस बजावण्यात आली होती। आपण एकंदरीत पाहिलं असेल ज्या मेट्रोचं सध्या तरी काम सुरू आहे त्या मेट्रोच्या कामासाठी कास्टिंग यार्डची आवश्यकता असते आणि त्या कास्टिंग यार्डमध्ये अनेक मेट्रोची म्हणजे पुलाची कामं असतील, पुलाची जे ते संपूर्ण तो स्लॅब बनवणं असेल व इतर काही गोष्टी असतात त्या कास्टिंग यार्डमध्ये बनवलं जातं आणि त्या कास्टिंग यार्डचा मालमत्ता कर देखील त्याच कंत्राटदारांना भरावा लागतो आणि असं देखील त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्व लिहून आलं असतं आणि मात्र असं असताना देखील त्यांच्याकडून जो हा मालमत्ता कर आहे तो थकवण्यात आला आहे आणि आता त्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे। आधी देखील त्यांना अनेकदा देखील सांगितलं, पालिका प्रशासनाकडून सांगितल्यानंतर देखील त्यांच्याकडून ह्या कर भरण्यासाठी त्यांच्याकडे टाळाटाळ करण्यात आली आणि आता पालिकाने टोकाचा पाऊल उचलले आहे आणि त्यांना आता नोटीस बजावण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडून लवकरात लवकर कल वसूल करावा, त्याकरता आता तो जो पालिकाचा जो असेसमेंट आणि कलेक्शन डिपार्टमेंट आहे तो देखील ऍक्टिव्ह झाला आहे आणि त्यांच्याकडून देखील पूर्ण प्रयत्न सुरू आहे की जो कर आहे तो लवकरात लवकर त्यांच्याकडून भरून घ्यावा। मात्र त्यांच्याकडून हा संपूर्ण कर जो कोट्यवधी रुपयांचा कर आहे तो कधीपर्यंत भरला जाईल तो देखील पाहणं मात्र महत्त्वाचं असेल आणि जर त्यांच्याकडून तो भरला नाही गेला तर पालिका प्रशासनाच्या नोटीस बजावल्यानंतर देखील पालिकाकडून त्यांच्यावरती काय कठोर कारवाई केली जाईल हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निश्चित रिद्धेश, ही जी नोटीस बजावली गेलेली आहे त्याच्यासाठी काही उत्तर दिलं गेलंय का कंत्राटदाराकडून? आणि जर अशा पद्धतीचा कर भरणा त्यांनी बाकी ठेवला असेल तर यापुढे त्यांना कंत्राट देताना महापालिकेकडून विचार होणार का? नक्कीच आपण पाहिलं तर जर जेव्हा कॉन्ट्रॅक्टरांकडे जेव्हा ही संबंधित विषयावरती नोटीस बजावली आहे त्या नोटीस बजावल्यानंतर आता त्यांच्याकडून हे त्यांच्याकडून उत्तर देखील देण्यात आलं आहे की आम्ही या संबंधित विषय आम्ही लवकरात लवकर कर भरू, कारण जो पालिकाचा जो असेसमेंट आणि कलेक्शन डिपार्टमेंट आहे तो देखील त्यांना वारंवार या नोटीस बजावल्यानंतर आठवण करून देत आहे की आपण पाहिलं 19 मार्चला ही नोटीस बजावण्यात आली आणि आता 10 दिवस उलटून गेले आहे आणि त्यांच्याकडून देखील याचा पाठपुरावा असेसमेंट डिपार्टमेंटकडून पाठपुरावा केला जातोय आणि कंत्राटदारांकडून देखील पूर्ण प्रयत्न केले जाते की हा जो कर आहे तो लवकर भरावा। मात्र दुसरीकडे पाहिलं ही जी अमाऊंट आहे ती कोट्यवधी रुपयांमध्ये आहे, म्हणजे अनेकसे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांची जी अमाऊंट आहे ते 80 करोड 90 करोड याच्या जवळपास आहे आणि त्या अनुषंगाने एवढी मोठी अमाऊंट आहे की त्यांच्याकडून भरणं हे देखील मग ते कुठल्या पद्धतीने त्याची समोर एवढी मोठी अमाऊंट आहे ती तयार करणार आणि ते भरणार या सर्व प्रयत्न सध्या तरी कॉन्ट्रॅक्टरांकडून सुरू आहे। मात्र जर त्यांनी वेळेत हा जो कंत्राटदार ते मालमत्ता कर आहे तो भरला नाही तर कुठे ना कुठे पालिका प्रशासनाकडून देखील पुढे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि जर त्यांनी जो कर आहे तो भरला नाही तर त्यांना देखील पुढे हे कॉन्ट्रॅक्ट न दिले जाईल ह्याची काळजी पालिका प्रशासनाकडून नक्कीच घेतली जाईल अशी माहिती सध्या तरी आम्हाला पालिका प्रशासनाकडून मिळत आहे। जी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।